तामिळनाडूमधील या शहरामध्ये आपले पैसे पण चालत नाहीत आणि आपलं सरकार पण नाही आहे. होय, ॲरोविले हे एक एक्सपेरिमेंटल इंटरनॅशनल टाउनशिप आहे, जिथं जवळपास 60 वेगवेगळ्या देशातील लोक राहतात. ते कोणताच धर्म, जात किंवा वर्ण मानत नाहीत, ते फक्त मानवजात मानतात. म्हणजे त्या शहरात राहणारे लोक हे सर्व इक्वल आहेत, त्यांच्यात ऊच नीच असं काहीच नाही आहे. आणि विशेष म्हणजे त्या शहरामध्ये कोणतंच प्रशासन नाही आहे किंवा सरकार नाही आहे. त्या शहराच्या डेव्हलपमेंटविषयी किंवा इतर जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्या शहरातील जे रहिवासी आहेत ते सर्व एकत्र येतात व बहुमताने निर्णय घेतात. हे शहर मीरा अल्फाजा या महिलेने 1968 मध्ये संपूर्ण पृथ्वीवरील मानव जातीसाठी बनवलं होतं. तेव्हापासून अनेक देशातील लोक त्यांची मॉडर्न लाईफस्टाईल सोडून या शहरामध्ये येतात, वसतात आणि आपलं स्वतःचं घर बनवतात किंवा शेती करतात. पण इथली जमीन ना कोणाला विकता येते ना स्वतःच्या नावावर करता येते, त्यामुळे भांडणाचा विषयच येत नाही. आणि विशेष म्हणजे या शहराची स्वतःची एक करन्सी आहे, पेमेंट सिस्टीम आहे, त्यामुळे आपल्या भारतातले पैसे तिथे चालत नाहीत. व या शहरामध्ये फक्त एकच मंदिर आहे जे संपूर्ण शहराच्या मधोमध बांधलं गेलं, त्याचं नाव आहे मत्री मंदिर, म्हणजे आईचे मंदिर. या मंदिरासमोर लोक येऊन बसतात आणि शांती अनुभवतात. तुम्हाला या अशा युनिक शहरात राहायला आवडेल का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.